आरपी कॅबिनेट आहे भाऊ ते जेवढचं काळं भितात ठोका पडला ना पब्लिकनी डायरेक्ट कानातच बोटं घातली पाहिजेत, नाही तर मग कानाच्या पडद्यालाच घाम विषय येत नाही. आता डीजे टॉपचा आहे म्हणलं आपला डान्स टॉपचाच असणार आणि आपला डान्स म्हणलं ना भैया सासून सासरा आपल्या डान्सचे फॅन आहेत, विषय पंप दे. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. दोघेच भाई आज पण निवांत झोपल्या दिसला खाटाखाली, मग मला अंदाज लागला भाऊ रातची कुठं तरी लोकेशन आहे भाऊचं, त्याच्यामुळे भाऊ सकाळी लई निवांत झोपत टांगड्या लांबून मऊ मध्ये मोठे प्लेटा भरले निघलो होतो साईटवर. आता येडे भेटावं पण एवढे येडे नाही भेटावं, काही काही असे भेटत आहेत मला इंस्टाला, ते मला मेसेज करते विचारित भावा तू काय काम करतो, अर म्हणलं मी म्हशी बाजरतोय. आता आपलं कसं आहे ब्लॉगिंग, आता विक्या ब्लॉगरचे ब्लॉग म्हणलं का भाई डायरेक्ट ओपन किचन आहे, जे शिस्त तेच दिसतं. सिमेंट कालीत असलो सिमेंट कालीत आणि दवितो, वजनात हिंडत असलो तर वजनात हिंडत आणि दवितो, नाही तर तसं नाही दामत आपल्या लोकांनी खिशात नाही दाना बाजीराव म्हणा तसं काही दामत नाही, जे रिअल आहे ते दवितो. मस्त स्लॅब टोकायला घेतला, नंतर स्लॅब टोकायला आता प्लेटा उचलायच्या म्हणले का पाच जिराती त्याच्यात ती प्लेटाची घाण पडली का माझ्या डोक्यात गुत्ता देणं. आता माझे केस मेंढ्यांचे कसं म्हणलं सेम टू सेमच येते, त्याच्यात काही विषय नाही. ते म्हणतात ना जिंदगी झेंडे फिरवी घमंडे, उड्या मारीत जगायचं काही विषय नाही, नाही का. संध्याकाळी घरी आलो जोडीदाराच्या भावाची होती वरात, आणि आता वरात म्हणलं तुम्हाला माहिती डायरेक्ट विषय पंपा दे. वरातीला भाऊनी मस्त दाबात लावला होता मातोश्री प्लस जेवढचं काळं भिताड, विषयच नाही भाई. पहिल्या ठोक्याला कार्यकर्त्यांनी कानात बोट घातले ते म्हणलं आपलं पहिला कापूस घालून घ्या, कारण की एकदा वाजायला लागलं मग आपल्याला दम नाही निघत. आणि जसं वाजायला लागलं तसं भाई आपल्या डान्सची सारी दुनिया दिवाणी, लोक माझ्यापेक्षा ज्यादा माझ्या डान्सचे फॅन आहेत, विषय का. टोळीतल्या काही कार्यकर्त्यांनी बंटी शर्ट उचलला आणि तिची डायरेक्ट भिंगरी करून टाकली. आता आमची टोळी म्हणलं तुम्हाला माहिती विषय डायरेक्ट पंपात येतो. यांनी नंतर काय नवरदेव सोडला नव्हता, नवरदेव असा वर खाली करून हिंदळून घेतला होता. आता आमची टोळी म्हणलं का विषय डायरेक्ट येतो पंपात. आमची टोळी नाचू फार घामळली होती, पण जरा नाचायच्या टायमाला आम्हाला विचार करावा लागत होता, कारण की तुम्हाला माहिती जरा मनसोक्त नाचलं का लोक काय विचार करतात, असून दे